तर आज आपण हर्बेरियम शीट्स ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आपल्याकडे इथे हर्बेरियम शीट्स ऑलरेडी तयार केलेल्या आहेत, पण हर्बेरियम म्हणजे काय हे आपल्याला माहित नसतं। आणि हर्बेरियम कशासाठी केलं जातं तर जी नाहीशी होत चाललेल्या वनस्पती असतील किंवा प्लांट स्पेसीज असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्यांचं जतन करण्यासाठी आपण हर्बेरियम शीट्स बनवतो। आणि हे तुमच्या सिलेबसमध्ये घातलेलं आहे की हर्बेरियम शीट्स कशा बनवल्या जातात। तर त्याचीच डेफिनेशन इथे दिलेली आहे की व्हॉट इज हर्बेरियम। Herbarium is a collection of dried, traced and preserved plant specimen. म्हणजे जे काही आपण प्लांट स्पेसिमन घेणार आहोत ते एकदा सिलेक्ट करायचं असतं की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं प्लांट स्पेसिमन पाहिजे। फॉर एक्झाम्पल समजा मेडिसिनल प्लांट्स असतील, फॉर एक्झाम्पल तुळस असेल आपल्या घरामध्ये, तर ते तुळस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि मग ते काय करायचं असतं, ते प्लांट तुम्ही प्रेस करायचं असतं। अशा पद्धतीनं हे प्लांट तुम्ही प्रेस करायचं, सिलेक्ट करायचं अगोदर, मग ते तुम्ही बुक्समध्ये वगैरे प्रेस करून ठेवायचं आणि रोजच्या रोज ते ओपन करून बघायचं, जेणेकरून त्याला हवा लागल्यानंतर ते काळं पडू नये किंवा त्याच्यावरती ब्लॅक कलर येऊ नये। जसा कलर प्लांटचा आहे तशा पद्धतीने ते प्लांट राहतं। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हर्बेरियम सुद्धा म्युझियम आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा। आणि अशा पद्धतीचे हे हर्बेरियम शीट्स इथे तुम्हाला लावलेले आहेत। तर हे प्लांट आहे, तर अशा पद्धतीने हे कलेक्शन करून प्रेस करून प्रिझर्व्ह करणं म्हणजे झालं हर्बेरियम शीट। हर्बेरियम म्हणजे जे प्लांट तुम्ही प्रेस करून ठेवलेलं असतं, माउंट केलेलं, हे माउंटेड करणं म्हणायचं ह्या शीट पेपरवरती। आणि ह्याच्यावरती प्रेस केल्यानंतर त्याला लेबलिंग करायचं असतं। आता फॉर एक्झाम्पल लेबल काय करायचं असतं, आता आपल्या शाळेचं नाव आहे आदर्श विद्यालय, नाव लिहायचं असतं, त्याचबरोबर त्याला कॉमन नाव। आता बऱ्याच वेळेला फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर रताळ, स्वीट पोटॅटो म्हणून आपण ओळखतो, पण काही भागामध्ये रताळ म्हणून पण ओळखलं जातात किंवा शुगर कंद म्हणून पण ओळखलं जातं। तर अशी वेगवेगळी नावं असतात किंवा प्रिझर्व्ह करू शकतो। प्रिझर्व्ह म्हणजे जतन करणे। प्लांट आपण काय करू शकतो, जतन करून ठेवू शकतो। आता हे वर्षानुवर्ष हे प्लांट असेच्या असे राहतात। तर हे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्लांटचा नवीन काही तुम्ही शोध लावला असेल तरी सुद्धा ते प्लांट तुम्ही कलेक्ट करून इथे प्रेस करून हर्बेरियम शीट्स बनवू शकता। ओके, त्याच्यानंतर युजेस, ते प्लांट कशासाठी वापरलं जातं, जसं फॉर एक्झाम्पल तुळस किंवा तुलसी ज्याला म्हणतात। दुसरा, टू प्रिझर्व्ह डिफरंट प्लांट स्पेसीस, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या, आता इथे स्पेसिमन किती आहे बघा, 6 ते 7 प्रकारचे स्पेसिमन मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत। आता या 7 प्रकारामध्ये या प्रत्येक स्पेसिमनची स्पेसिस मी प्रिझर्व्ह करू शकतो। प्रिझर्व्ह म्हणजे जतन करणे। प्लांट आपण काय करू शकतो, जतन करून ठेवू शकतो। आता हे वर्षानुवर्ष हे प्लांट असेच्या असे राहतात। तर हे जास्तीत जास्त किंवा कशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो ह्याच्यासाठी हे प्लांटचा स्टडी तुम्हाला दिलेला आहे हर्बेरियम शीटचा। ठीक आहे, तर या कन्सेप्टवरनं तुम्हाला काय समजलं? Harbarium sheets, first select a plant and then preserve it in a paper and then take a fulfill information of important information and give its label with a botanical name and common name. Very good, nice. जे प्लांटच्या जाती म्हणजे यूज झाले नष्ट होत चालले त्यांना जतन करण्यासाठी। तर अशा पद्धतीनं हे प्लांट स्पेसिमन ड्राय करून किंवा अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो। आता हे कशासाठी केलं जातं, व्हाय यूज द हर्बेरियम नेट, हा कशासाठी तयार करायचं, तर एक म्हणजे बघा टू आयडेंटिफाय द स्टडी ऑफ प्लांट। एखादा प्लांट तुमच्या समोर असेल, ते हर्बेरियम शीट तुमच्या समोर असते, त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो ह्या प्लांटचा। तर अशी बरीच प्लांट आहेत, प्लांट स्पेसिमन आहेत की ज्याचा वापर आपण करत असतो। पण आता काय झालंय की बऱ्याच वेळेला प्लांट स्पेसिमन सगळे नाहीसे होत चालले। काही वनस्पती अशा झालेल्या आहेत की नाहीशा होत गेलेल्या आहेत। मग